सर्व महाराज मंडळी येतील त्यांच्यासाठी दुपारी 3:30 पासून तर 5:30 पर्यंत 52 पदार्थाची मेजवानी आहे आणि हा महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे पौष महिन्यातला दुसरा रविवार. तर आज आम्ही ना चाललेलो आहोत कालभैरवनाथाला, तर आगडगाव येथे. तर आज आहे ना सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ना आम्ही ठेवलेली आहे तिथं आगडगावला पंगत. तर तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये मी कालभैरवनाथाचं दर्शन घडवलेलंच आहे आणि आगडगावचं मंदिरही दाखवलेलं आहे. किती सुंदर असं सगळं तिथं सुशोभित झालेलं आहे. आणि आता आमची ना ही दुसरं वर्ष आहे. तर 2024मध्ये पण आम्ही ना श्रावण महिन्यात ना पंगत दिली होती तिथं, आणि यावर्षी पण श्रावण महिन्यातच द्यायची होती, पण काहीतरी व्यत्यय येऊन ना पंक्तीला एवढा उशीर झाला. आणि आता आज पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे आणि आज आहे ना शेवटचं म्हणजे 2025चं शेवटचा पण रविवार आहे. तर त्यामुळं आम्ही आज ठरवलं आणि निघालेलो आहोत आगडगावला. तर चला तुम्हालाही ना घेऊन जाते आगडगावला. तर माझे 4 भाऊ आणि आम्ही ना बरोबरच पंक्तीला पैसे भरले होते, नाव दिलं होतं. पण काय झालं, त्यांना सुतक पडल्यामुळे ना पंगत थोडीशी पुढं घेतली. पण आम्ही ठरवलं आता शेवटचा रविवार आहे तर या वर्षीची पंगत आपण देऊन टाकू आणि त्यांचं सुतक पातक फिटल्यानंतर ते त्यांची पंगत देतील. तर मग आम्ही आता आमची फॅमिलीच फक्त चाललेलो आहोत. तर त्यांना सुतक असल्यामुळे ना आम्ही कोणीही बरोबर घेतलं नाही, फक्त आमची फॅमिली आम्ही चाललेलो आहोत पंक्तीसाठी. तर आज आहे ना शेवटचा रविवार आहे 2025चा आणि हा आहे 52वा रविवार. तर तिथं 52 रविवार आहे ना मोठे मोठे कीर्तन झालेले आहेत. तर आज आहे ना 52 महाराजांची पूजा आहे. तर कालभैरवनाथाचा अवतार म्हणजे महादेवाचाच अवतार आहे, रौद्र अवतार. तर कालभैरवनाथाचं खूप छान मंदिर आगडगाव येथे आहे आणि खूप मस्त असं ट्रस्टने आता सुशोभीकरण केलेलं आहे तिथं. तर आज संध्याकाळी खूप मोठी 52 महाराजांची पूजा आहे आणि 52 भोग म्हणजे 52 अन्नपदार्थ तेथे बनणार आहेत. पण आम्ही दुपारचीच पंगत घेतली होती. 12ची आरती होणार, सर्व अन्नदात्यांकडून कालभैरवनाथाची पूजा केली जाते, आरती केली जाते आणि पांढरा घोडा नाचवला जातो. तर अशा पद्धतीने हे सर्व होत असतं. तर चला आता आपण पाहूया. असं व्हायला लागलं का जोर पाहायला आरामात टेकून बस, मागे टेक. तर यंदा खूप जास्त पाऊस झाल्यामुळं पहा या तळ्यामध्ये अजून पाणी आहे आणि खूप अशी थंडी आमच्या भागामध्ये आहे सध्या. पुढं मोठं ज्वारे दिसते आता बुरड्यात आलेले आहे का नाही. ज्वारे पण लोक जास्त पिले नाही आता. त्या घरावर कशा कोठे ठेवलेले आहेत. कुठं सप्र दिसत नाही, लोकांनी मस्त घर बांधले. डोंगरांनी सुद्धा भारी घर येतात स्लॅबची. हरभरा दिसत नाही, हरभऱ्याची भाजी नाही. तर हा जो परिसर आहे तर इथं पूर्वी आगडमल आणि रतडमल या राक्षसांनी खूप असा धुमाकूळ घातला होता आणि इथं जंबूद्वीप म्हणून या भागाला संबोधण्यात येतं. तर काशी विश्वेश्वरवरून महादेवांनी रौद्ररूप घेऊन आणि इथं आगडमल आणि रतडमल या राक्षसांचा ना वध केलेला आहे. तर त्यामुळं इथं जास्त असं महत्त्व आहे आणि इथं दक्षिण काशी म्हणून या भागाला संबोधण्यात येत आहे. वळणाचे रस्ते असल्यामुळे आता ज्योतीला लागला त्रास व्हायला. डोळे उघडून झाकून घेतले तर जाम एकदम. डोंगराचे घाट रस्ते इथं सगळे. खूप अशा पवनचक्क्या आहे डोंगरावर आहे ना. तर वीज तयार होती इथं पवनचक्क्याने. मोठे मोठे पवनचक्के बसवले. हवा बंद आहे त्यामुळे बंद आहे काय माहिती. ठीक आहे, आता आलं जवळ. बागेचे कसं चालू आहे, बागेचे कसं चालू आहे ते काय चालू आहेत त्या, ते काय माहिती काऊन बंद आहे. डोंगरावरच आहे ना पूर्ण आता गवत वाळलंय बरं का. आणि इकडं आहे ना जास्त आपल्याला आहे ना गावरान गायच पाहायला भेटतात. गावरान गाय आहे ना अशा डोंगरावर चढताना दिसतात, वाळलेलं गवत खातानी.
तर इथं महिन्याच्या दर रविवारी पंगत दिली जाते आमटी भाकरीची आणि खूप असे भाविक भक्त येत असतात. तर आज 52 भक्तांची इथे अन्नदात्यासाठी निवड झालेली आहे अन्नदानासाठी, आणि त्यामध्ये आमचीही निवड झालेली आहे. त्यामुळं आम्ही आलेलो आहोत. तर हे जे आपल्याला परिसर दिसतोय किंवा हे जे मंदिर दिसतं ना, तर हे मंदिर आगडमल आणि रतडमल या राक्षसांनी त्या काळी बांधलेलं आहे आणि खूप पुरातन असं हे तीर्थक्षेत्र आहे. आणि इथं अगडमल आणि रतडमल या राक्षसांचा खूप असा धुमाकूळ होता. या सणाऱ्या वर्षामध्ये शेवटच्या रविवारी आपण अन्नदान घेतलेलं आहे आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने हार्दिक असं स्वागत. आपण पुनीत आणि पावन भूमीमध्ये आलेले आहात, त्यामुळे आजूबाजूला नाही थांबायचं, लगेच तिथे इथं धर्ममंडळामध्ये नवीन कोकाटे राहुरी, मोहन कोलते शहापूर, मोहन कोलते शहापूर पटपट येते त्यांचं नाव काही ना. तर इथं 52 जे अन्नदाते आहेत त्या सर्वांच्या हस्ते इथं आता कालभैरवनाथाची आरती होणार आहे आणि ढोल नगारा वाजवून घोडा नाचवून ही आरती होत असते. तर सर्व अन्नदात्यांना अन्न छत्रालयातील टोप्या घातल्या जातात आणि महिलांनाही हळदी कुंकू लावून आणि त्यांनाही सुवासिनीचा मान दिला जातो आणि सर्व अन्नदात्यांची मिरवणूक काढून आणि मग नंतर अन्नदानाला सुरुवात होत असते. तर आता कालभैरवनाथाची 12 वाजताची आरती होणार आहे अन्नदात्यांच्या हातून आणि मग नंतर अन्नदानाला सुरुवात होणार आहे. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण असा एन्जॉय करा. खूप सुंदर असं महत्त्व आहे या दानाचं. आपण सकाळी नाश्ता द्यायचो, दुपारी 12ला आरती झाल्यानंतर महाप्रसाद आणि संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन असायचं आणि कीर्तनानंतर पुन्हा महाप्रसाद. असा महाप्रसाद 3 वेळेला दिला जायचा. आज 2025चा शेवटचा रविवार आहे आणि म्हणून या शेवटच्या रविवारी आपण संध्याकाळची जी सेवा आहे कीर्तनाची ती आज सांगता करत आहोत. म्हणून संध्याकाळी या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे. 52 रविवार आले आणि 52 रविवार मध्ये 52 कीर्तन झाले, 52 दिवस 52 हरिपाठ झाले आणि 52 वेळेस जे 7 संगतीला आले ते महाराज मंडळी वगैरे सर्व आमंत्रित केलेले आहे. म्हणून 52 रविवार, 52 हरिपाठ, 52 कीर्तन आणि 52 कीर्तनकार या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी सोहळा पार पडतोय. वर्षामध्ये 52 आकडा होता आणि म्हणून आज जे या ठिकाणी टाळकरी माळकरी आणि सर्व महाराज मंडळी येतील त्यांच्यासाठी दुपारी 3:30 पासून तर 5:30 पर्यंत 52 पदार्थाची मेजवानी आहे आणि हा महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला आहे. तुम्हाला आपला रेग्युलर आपला चालूच आहे, परंतु त्यांच्यासाठी हे विशेष या ठिकाणी अशा पद्धतीने आजचा दिवस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. आणि म्हणून तुम्ही आले या कालभैरवनाथाच्या पुनीत आणि पावन भूमीमध्ये अन्नदानामध्ये सहभागी झाले म्हणून तुमचं हे हार्दिक स्वागत. अन्नदानाचं महत्व सांगताना अगदी एकाच वेळीमध्ये जो अन्नदान करतो त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो, म्हणून अन्नदानाला एवढं महत्व आहे. अन्नदान जो करणार आहे तोही समाधानी होतो आणि ज्याला अन्नदान दिलं जातं, जो जेवतो महाप्रसाद घेतो तोही समाधानी होतो. आणि म्हणून या दोन्ही समाधानी व्यक्तीमुळे आपल्याला जे पुण्य भेटायला पाहिजे, हिंदू धर्मामध्ये पुण्याला जास्त किंमत दिलेली आहे. विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. डोळे बंद करा, डोळे नारळ जमिनीवर ठेवा, खाली नारळ जमिनीवर ठेवा. शूटिंग वाले फक्त डोळे उघडा, नारळ खाली ठेवायचे, नारळ दर्शन घ्या. देवराज शैवमान पावनां त्रिपंकजं ज्ञानयज्ञसूत्रं हिंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगिरुद्र वन्दितं दिगम्बरं काशिकापुरारिनाथकरं भवाब्जतारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुदाक्षमक्षशूरमक्षरं काशिकापुरारिनाथकाल. पटकन अतिथी उभे राहा. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून अक्षयदादा युवा मंचच्या म्हणजे अक्षयदादाचा वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी 1 वर्षाचे अन्नदानाचे पैसे भरले असे केरुळकर बंधू. चला पुढे घ्यायचे फक्त.
तर आज या ठिकाणी ज्या 51 जोड्यांनी अन्नदान केलेलं आहे तर त्यांची ना आता कालभैरवनाथाची पूजा त्यांच्या हाताने होणार आहे. त्यामुळं आता ते गेलेले आहेत प्रदक्षिणा घालायला आणि छान असा घोडा पण नाचतोय, मस्त असं वाद्य पण वाजत आहे. तर आम्ही ऋग्वेद ऋषांग आणि मी इथं बसलेलो आहोत मंडपात. तर चला आता तुम्हाला दाखवते सर्व जोड्यांची कशी मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या हातून गाभाऱ्यामध्ये कालभैरवनाथाची पूजा केली जाते. तर इथं सर्वजण उभे राहून कालभैरवनाथाची आरती चालू आहे आणि वाद्य पण वाजत आहे. तर ऋषांगला भूक लागली होती आणि घरून ना थोडंसं डब्यामध्ये खाऊ आणलेलं होतं त्याच्यासाठी. तर तो खातोय आणि ज्योती आणि श्याम गेलेले आहेत अन्न छत्रालयामध्ये. तर तिथं वाढायचं कामही त्यांना करायचं आहे आज. तर जेवढे अन्नदाते असतात ना त्यांनी सगळ्यांनी सेवा द्यायची असते, स्वतः वाढून तिथं लोकांना जीव घालायचं असतं. तर मी इकडंच खाली मंडपात बसलेले होते ऋग्वेद ऋषांगला घेऊन. ज्योती आणि श्याम तिकडे गेलेले आहेत वाढायला. तर इथलं अन्नछत्रालय खूप असं मोठं आहे. 9 वाजल्यापासून इथं बायका चुलीवर बाजरीच्या भाकरी करतात. तर आपलं जे श्रम आहे किंवा जी सेवा आहे ते इथं देत असतात. आसपासच्या गावातल्या बायका इथं श्रमदान करत असतात आणि खूप अशा बाजरीच्या भाकरी इथं करावं लागतात. खूप मोठे मोठे पातेले भरून आमटीही तयार होते. तर अन्नछत्रालय वर असल्यामुळे तिथे खूप अशी गर्दी असते. त्यामुळं मी नंतर मुलांना घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला मी नंतर दाखवते. तर खूप असे लोक इथं जीवन जात असतात. खूप मोठं अन्नछत्रालय इथं चालत असतं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपणही या अन्नछत्रालयामध्ये भाग घ्यायचा असला तर तुम्हाला मी शेवटी जरूर नंबर देईल. तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. तर मीही इथं आता ऋषांगला ऋग्वेदला घेऊन आलेली आहे जेवायला. तर तुम्ही पाहू शकता इथं सर्वांना ताटं आहेत जेवणासाठी. कांदा लिंबू आहे, छान असं ताटामध्ये लापशी भात आणि आता बाजरीच्या भाकरी आणि छान अशी आमटी. तर पूर्ण अशा परिसरामध्ये आमटीचा घमघमाट सुटत असतो. तर काही लोक जेवणासाठी खास आमटी खाण्यासाठी कालभैरवनाथाला येतात. तर पहिल्यापासून भरपूर दिवसापासून ही प्रथा चालत आलेली आहे इथल्या पंक्तीची. तर ही पंगत आपण घेतल्यानंतर खूप छान वाटतं. भैरवनाथाचं कालभैरवनाथाचा वरदहस्त आपल्या डोक्यावर असल्यासारखं भासतं. तर अशा पद्धतीने लोक इथं जेवत असतात आणि खूप मोठं असं अन्नछत्रालय इथं चालत असतं. अजून भरपूर असे लोक जेवायचे राहिलेले होते. तर आम्ही आता निघालेलो आहोत बाहेर. तर इथं आलो बाहेर तर श्यामचा मित्र भेटला होता. तर थोड्याशा गप्पा मारल्या आणि तिथंच रसवंती होती, रस पण प्यालो. तर इथं पहा या ट्रॅक्टरमध्ये आहे कालभैरवनाथाची पालखीचं दर्शनही घेतलं आणि त्यानंतर आता आपण जाऊया घरी. तर अशा पद्धतीने हे कालभैरवनाथाचे इथं स्थान आहे. तर आज मंदिरात खूप गर्दी असल्यामुळं मी व्हिडिओ घेऊ शकले नाही आणि इथं आपल्याला पावतीसाठी संपर्क करावा लागतो, अन्न छत्रालयासाठी संपर्क करावा लागतो. तर आपण आता जाऊया या बाजारात, छोट्याशा आगडगावच्या बाजारात. तर या बाजारामध्ये आपल्याला आहे ना विविध प्रकारचे कडधान्य, फळं तर हे सर्व पाहायला मिळतात, रानातले डोंगरातले. तर आम्हालाही घ्यायचं होतं कारळ, तीळ आणि मठ पण घ्यायचे होते आम्हाला. कुठलेली भाजी होय? पावशर किती? 40 रुपये पावशर. हा, हरभऱ्याची भाजी भेटतच नाही ना भेटत नाही ना आता खायला. तर दरवेळेस आम्ही आल्यावर या बाजारामध्ये कडधान्य विकत घेत असतो. तर आज हरभऱ्याची खुडलेली भाजी इथं ओली घोळानाही आलेला होता. तर आम्ही तोही घेतला.
तर मैत्रिणींनो, चला चालता चालता तुम्हाला दाखवते या डोंगरावरच्या पवनचक्क्या. तर खूप अशा पवनचक्क्या आहेत, वीज निर्मितीसाठी या पवनचक्क्या या डोंगरावर लावलेल्या आहेत. आणि तर आता आम्ही जाणार आहोत आमच्या देवीला, रेणुका मातेला. तर बहिरवाडी येथे आमची कुलदेवता रेणुका माता आहे. तर नवरात्रीमध्ये खूप पाऊस असल्यामुळं आम्ही दर्शनाला येऊ शकलो नाही. तर त्यामुळं आता आम्ही रेणुका मातेला पण दर्शनाला जाणार आहोत आणि खंडोबालाही जाणार आहोत. तर खंडोबाचं मंदिरही तुम्हाला मी दाखवणार आहे, डोंगरावर आहे मस्त. तर चला आता या व्हिडिओचा इथेच एंड करते, पण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.